साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। आपल्या जिल्ह्याची म्हणजे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहेत ते जिल्हाधिकारी आहेत। तर कायद्यामध्ये अमेंडमेंट झाली परंतु आपल्याकडे अजून अधिकार आलेले नाही आणि अर्बनसाठी कायद्यामध्ये बदल केलेला आहे परंतु ऑपरेशनलायझेशन करण्यासाठी जे सेपरेट ऑर्डर असते ते अजून झाले नाही। म्हणजे आमच्याकडे जेव्हा येईल तेव्हा आम्ही करू। सध्या कलेक्टर साहेबांकडून पंचनामे झाले ते त्यांच्याकडून येईल तेव्हा ते पण काय होतं जी तुम्ही म्हणता तात्काळ जी मदत असते कपडे आणि भांड्याची ती लगेच त्यांना -BDS मध्ये काढता येते। त्यामुळे आता सुरू होईल आपल्या लोकांना। परंतु घर नंतर म्हणजे शेत होऊन गेलं किंवा असं जे इतर भांडवली स्वरूपात झालं का नाही तर ते त्यांच्याकडून केस बाय केस मंजूर होईल। ते काय म्हणले की 10,000 रुपये ज्यांच्या घराचं नुकसान झालंय त्यांच्यासाठी आम्ही 10,000 रुपये देणार आहे येत्या 2 दिवसामध्ये। आणि मी त्यांना विचारलो की सिटीमधल्या लोकांचं काय झालं की तिकडे बी पाणी घुसलंय त्यांचं बी घराचं नुकसान झालेलं आहे। तर ते म्हणले ते महापालिका आयुक्त बघतील आणि मी म्हटलं ते आयुक्त 80,000 रुपये मिळतात हे सांगतो कंपनी मिळतो घर जर पडला 80,000 रुपये 80,000 रुपये मिळतात। 80,000 रुपये मिळण्यासाठी स्वतः प्रस्ताव आपल्या केस बाय केस मंजूर करतात। हे काय होतं हे -BDS काढता येते। पैसे नसले ना हे जे पैसे म्हणतो तुम्हाला ना मृत जनावरे नंतर हे भांडी आणि कपडे ओले होणे त्यासाठी म्हणजे त्याच्याकडे 0 पैसे जरी असले तर -BDS निघते आणि त्यावरून ते म्हणजे त्यांच्या सैनिक कलेक्टर सैन्य किती पण पैसे निघतात। आणि हे जे घेड आहे म्हणजे त्यातले जे कॅपिटल जे जाणतात रस्त्याचं डॅमेज रस्त्याचे पण पैसे मिळतात ना। रस्त्याचे डॅमेज झाले त्यामुळे मिळतात रस्त्याचं डॅमेज ब्रिजचं डॅमेज आणि वैयक्तिक लोकांच्या घराचं डॅमेज। त्याच्यासाठी केस बाय केस त्यांच्याकडे जाताना त्याला त्या अप्रूव्हल देताना मग आपण इश्यू करतो। 80,000 रुपये मिळतात घराच्या नुकसानीसाठी। जिल्हाधिकारी नाही लोकांना विचारतात ना लोक काय म्हणते की कलेक्टर काय म्हणते की आम्ही आयुक्तांशी बोलू पण आयुक्तांनीच करायला पाहिजे। तसंच होतं की ते कुठले नाही पंचनामा अहवाल ते म्हणजे त्याला कडून जातो ते आमच्याकडून लोकांकडून जशी याला मदत केली का नाही तसं करणार म्हणजे पंचनामा